चला तर मग अवयव आणि विभाज्य संख्यांच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या साधनांकडे एक नजर टाकू. आपण या साधनांशी आधीच परिचित आहोत. ही संख्या रेषा आहे आणि या कापडाच्या क्लिप्स आहेत. हे आपण गुणाकारातही पाहिले आहे. आपण पुन्हा ते इथे वापरू. आपल्याकडे हे चौकोनी गणक, पिवळे चौकोनी तुकडे आहेत. दशांश सेटमधील काही पिवळे घन देखील आपण वापरू. या सर्वांचा उपयोग करून अवयवांचे धडे कसे शिकवायचे ते पाहू. चला एक संख्या घेऊ. संख्या 6. आपल्याला आधीपासूनच हे माहीत आहे की गुणाकारातून अजून एक चौरस किंवा आयत मिळेल, बरोबर? आता आपल्याकडे एक गुणाकार आहे, एक संख्या आहे 6. ते दर्शविण्याचे संभाव्य मार्ग कोणते असू शकतात? हे चौरस किंवा आयताकृती स्वरूपात दर्शविले जाऊ शकते. चला ते पाहूया. आता मी यापैकी प्रत्येक चौरस गणक अशा प्रकारे ठेवू शकते आणि 6 दाखवू शकते, बरोबर? 1 2 3 4 5 6. तुम्हाला हे समजले का? एका ओळीत मांडल्यानंतर हे असे दिसते, बरोबर? आता हेच 6 गणक आपण वेगळ्या प्रकारे ठेवू. जेव्हा आपण 2 ओळींमध्ये त्यांची मांडणी करतो तेव्हा काय होते ते पाहू. ते चौरस बनते की आयत बनते? 1 2 3 4 5 आणि 6 हे आयत बनते, बरोबर? तुमच्या लक्षात आले का? आता आपण 3 ओळींमध्ये 3 गणक ठेवले तर काय होते? हे इथे आहे. तरी देखील मी हे पुन्हा करून दाखवेन. 3 ओळींमध्ये 1 2 3. हे पहा. आपण हे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत ठेवले. आता मी हेच गणक 4 ओळींमध्ये ठेवल्यास आपल्याला आयत मिळेल का? तुम्हाला काय वाटते? चला ते पाहूया. तर हे 1 2 3 4 आहेत. पण आपल्याकडे एकूण 6 आहेत, बरोबर? तर येथे आयत बनवणे शक्य नाही. आयत तयार करण्यासाठी आपल्याकडे आणखी 2 गणक असणे आवश्यक आहे, अन्यथा ते शक्य नाही. आपण 6 ओळींमध्ये 6 गणक ठेवल्यास काय होते ते पाहू. 1 2 3 4 5 6. तर आता हे काय झाले आहे? हे देखील आयत बनले आहे. आपण जेव्हा त्यांना एका ओळीत, 2 ओळीत, 3 ओळीत ठेवले तेव्हा आपल्याला एक आयत मिळाला. पण जेव्हा त्यांना 4 ओळीत ठेवले तेव्हा नाही. परंतु आपण त्यांना जेव्हा 6 ओळींमध्ये म्हणजेच एका उभ्या रेषेत ठेवले तेव्हा देखील आयत मिळाला. जेव्हा आपण त्यांना 5 ओळींमध्ये ठेवतो तेव्हा हे शक्य नाही. समजले? हे कसे समजावून सांगता येईल ते पाहूया. आता ही क्रिया करा. तिला फळ्यावर देखील करून दाखवा. जेव्हा आपण हे चौकोनी गणक पाण्यात बुडवून फळ्यावर चिकटवतो तेव्हा हे शिकणे आपल्या वर्गातील मुलांना बरेच सोपे होईल. आता आपण हे पाहू. मी रेषेमध्ये जेव्हा 6 गणक ठेवते तेव्हा आपल्याला गुणाकार मिळतो, बरोबर? म्हणजे 6 हा गुणाकार आहे, बरोबर? हे 6 आपण कशा प्रकारे दाखवू शकतो किंवा मांडू शकतो? मी सर्व 6 एकाच आडव्या रेषेत मांडू शकते किंवा मी हे 6 प्रत्येक रेषेमध्ये 3 अशा प्रकारे 2 ओळींमध्ये ठेवू शकते. प्रत्येक ओळीमध्ये 3 असतील. हेच आपण गुणाकारात शिकलो. परंतु आपण त्याचे आणखी प्रकार पाहत आहोत आणि ते समजून घेत आहोत. त्याचप्रमाणे जेव्हा 6 गणक 3 ओळींमध्ये ठेवलेले असतात तेव्हा आपण प्रत्येक ओळीत किती ठेवतो? आपण प्रत्येक ओळीत 2 गणक ठेवतो, बरोबर? याच प्रकारे आपल्यासाठी हे 6 गणक
4 ओळींमध्ये ठेवणे शक्य आहे का? जेव्हा आपण ते 4 ओळींमध्ये ठेवतो तेव्हा आपल्याला गुणाकारातून आयताकार मिळाला का? आपल्याला तो मिळाला नाही, बरोबर? म्हणून हे शक्य नाही. आपण ते ठेवू शकलो नाही. हे सर्व शक्य होते आणि केवळ हे शक्य नाही. 4 ओळींमध्ये मांडणी केल्यावर आपल्याला आयत मिळू शकला नाही. 5 ओळींमधल्या मांडणीद्वारे हे शक्य होते का? नाही, बरोबर? मुलांना हे प्रथम लिहायला लावा. असे केल्याने त्यांना संकल्पनेची अधिक चांगली स्पष्टता मिळू शकेल. जेव्हा आपण हे 6 गणक उभ्या रेषेत ठेवतो तेव्हा आपल्याला काय मिळते? 1, 2, 3, 4, 5, 6. आपण प्रत्येक ओळीमध्ये किती चौरस गणक ठेवले? आपण एकच गणक ठेवला आहे, बरोबर? आता तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने लिहिता येईल. तर 6 या संख्येचे अवयव काय आहेत? म्हणजे आपण संख्यांचा गुणाकार 6 मिळवण्यासाठी ज्या विविध प्रकारे मांडणी करतो त्यांनाच 6चे अवयव किंवा विभाजक म्हणतात. येथे आपल्याकडे 6 आहेत. 6चे अवयव 1 आणि 6 आहेत. मी 1 इथे लिहीन आणि 6 इथे. याचे कारण मी नंतर सांगेन. जेव्हा आपण 2 आणि 3चा गुणाकार केला तेव्हा आपल्याला एक आयत मिळाला. म्हणजे आपल्याला एक गुणाकार मिळाला. म्हणून 2 आणि 3 हे देखील 6चे अवयव आहेत. 3 आणि 2 हे देखील 6चे अवयव आहेत आणि आपण ते आधीच लिहिले आहेत. 4 हा अवयव आहे का? नाही. 5 शक्य आहे का? नाही, बरोबर? तर 6चे अवयव 1, 2, 3, 6 आहेत. हे सर्व 6चे अवयव आहेत. आता आपण मुलांना आणखी एक प्रश्न देऊ. आपण 12 देऊ शकतो. 3, 6, 8, 10, 12. तर मग आपण 12चे अवयव कसे करू शकतो? आपण प्रयत्न करूया का? येथे 12 आहेत. आपण 12 एकाच रांगेत ठेवू शकतो का? आपल्याला पूर्ण गुणाकार मिळतो का? हो. जेव्हा आपण हे 2 ओळींमध्ये ठेवतो तेव्हा हे शक्य आहे का ते आपण पाहू. तुम्ही मुलांना हे चौरस गणक देऊ शकता आणि त्यांना करण्यास सांगू शकता. त्याचप्रमाणे किटमध्ये यांची संख्या 100 आहे. दशांश संचाचे 100 पिवळे तुकडे आहेत. म्हणूनच वर्गात शिकवताना तुम्ही यापैकी काही मुलांच्या ताब्यात देऊ शकता आणि त्यांना कृती करण्यास सांगू शकता. आता जेव्हा आपण हे 2 ओळींमध्ये मांडतो तेव्हा काय होते ते पाहूया. जेव्हा आपण हे 2 ओळींमध्ये ठेवतो तेव्हा प्रत्येक ओळीत 1, 2, 3, 4, 5, 6 असतात. म्हणून 12चे अवयव 2 आणि 6 आहेत. जेव्हा ते 3 ओळींमध्ये ठेवले जातात तेव्हा काय होते ते आपण पाहू. हे शक्य आहे, बरोबर? आपल्याला आयताकृती आकार मिळेल. प्रत्येक ओळीत 4 गणक असतील. म्हणून 3 आणि 4 देखील 12चे अवयव आहेत. जेव्हा आपण 4 ओळींमध्ये मांडणी करतो तेव्हा काय होते? येथे देखील आपल्याला आयत मिळतो. प्रत्येक ओळीत 3 चौरस गणक असतील. म्हणजे येथे 12चे अवयव 4 आणि 3 आहेत. आपल्याला हे कळाले. आणि येथे हे 3 आणि 4 आहेत. हे दोन्ही समान आहेत. आपण हे गुणाकाराच्या नियमामध्ये पाहिले आहे, बरोबर? चला पाहूया. आपण यांची मांडणी 5 ओळींमध्ये केली तर काय होईल? हे शक्य आहे का? नाही, बरोबर? एका ओळीत 5 ठेवणे बरोबर नाही. 5 ओळींमध्ये 12 ठेवणे शक्य नाही. म्हणून 5 हा 12चा अवयव होऊ शकत नाही. 12चा अवयव 5 नाही हे स्पष्टपणे समजले आहे. तर आपण जेव्हा 6 ओळींमध्ये मांडणी करतो
तेव्हा काय होते? 1 2 3 4 5 6. प्रत्येक ओळीत 2 गणक असतील, म्हणून 6 आणि 2 हे 12चे अवयव आहेत. आता हे तपासू. हे आपण आधी देखील पाहिले आहे, बरोबर? आपल्याला आधीच माहीत आहे की 2 आणि 6 हे 12चे अवयव आहेत, बरोबर? हे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करू. आपण हे 7 ओळींमध्ये ठेवल्यास शक्य आहे का? नाही. 8 ओळीत ठेवले तर? अशक्य. आपण 9 ओळींनी प्रयत्न करूया का? नाही. 10 ओळीत ठेवले तर? नक्कीच नाही. 11 ओळींमध्ये ठेवले तर? हे सुद्धा बरोबर नाही. यापैकी कोणतीही मांडणी शक्य नाही. याचा अर्थ असा आहे की 6 ऐवजी जे आपण इथे लिहिले आहे 7, 8, 9, 10 आणि 11 यापैकी कोणतेही 12चे अवयव नाहीत. 12 बद्दल काय म्हणता येईल? जेव्हा आपण 12 ओळींमध्ये मांडणी करतो तेव्हा प्रत्येक ओळीत एक चौरस गणक असतो, म्हणून 12 आणि 1 हे 12चे अवयव बनतात. जेव्हा या कृती मुलांना वारंवार दिल्या जातात आणि जेव्हा ते लिहितात, मुले असे विश्लेषण करतात की त्यातील निम्मे म्हणजेच 2 गुणिले 6 आणि 6 गुणिले 2 हे समान आहेत, बरोबर? तर यांची पुनरावृत्ती योग्य आहे का? जेव्हा हा निम्मा 12वा येतो आणि आपण 2 ओळींमध्ये मांडणी करतो तेव्हा आपण निम्म्या पातळीवर पोहोचलो. आपणास मुलांना हे स्पष्टपणे समजून घेण्याची संधी द्यावी लागेल. त्या पलीकडे असलेली कोणतीही संख्या 12चे अवयव होऊ शकत नाही. कारण जेव्हा आपण त्यांना शिकवतो तेव्हा कदाचित ते विसरतील. जेव्हा मुले स्वतःहून हे व्यावहारिकरित्या शिकतात तेव्हा ते त्यांना बऱ्याच काळासाठी स्मरणात राहील. आता या वहीमध्ये 12च्या अवयवांची यादी बनवूया. आपल्याकडे येथे काय आहे? हे आपण आडव्या पद्धतीने मांडू. 7, 8, 9, 10 यापैकी कोणतेही 12चे अवयव नाहीत हे आपल्याला समजले आहे, हो ना? म्हणून आपण उरलेले लिहूया. 1 2 3 4. 4 पर्यंत 12चे अवयव आहेत. 3, 4 देखील समाविष्ट आहेत. 5 समाविष्ट आहे का? नाही. कारण 5चा चौरस किंवा आयत मिळाला नाही, म्हणून आपण 5 लिहू नये. 6 लिहूया. 7 लिहावे का? संख्या 8, 9, 10 नाही किंवा 11 देखील नाही. 12. पुढील क्रमांक 12 आहे. हे सगळे 12चे अवयव आहेत. आपण त्यांना 12चे विभाजक म्हणतो, बरोबर? हे गणक वापरून देखील केले जाऊ शकते. आपण ही संख्या रेषा वापरून हे कसे करायचे ते पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आपण पूर्वी नमूद केले होते की अवयव आणि गुणक हे गुणाकार आणि भागाकार याचे विस्तारित प्रकार आहेत, बरोबर? हे समजून घेऊया. 12 या संख्येचे अवयव करता येतील अशा सर्व पद्धती कोणत्या आहेत? 12 ही संख्या समान भागात विभागली गेली पाहिजे, बरोबर? आता जर आपण 12ला 12 वैयक्तिक भागात विभागले तर ते शक्य आहे का? जेव्हा आपण 12चे वैयक्तिक तुकडे म्हणून ठेवतो तेव्हा ते शक्य आहे का? प्रत्येक विभागात एक मणी असेल, म्हणून 1 हा 12चा अवयव आहे. हे उत्तर आहे. आता आपण प्रत्येक विभागात 2 मणी ठेवू. आपल्याकडे प्रत्येक विभागात 2 मणी मिळतील. अशा प्रकारे आपण 12चे विभाजन केले आहे. तर येथे 2 मणी, 2 येथे, 2 मणी येथे, 2 येथे आणि नंतर येथे आणि 2 येथे आहेत. हे अशा प्रकारे केले. काही शिल्लक राहिले नाही. हे बरोबर विभाजन केले आहे. गोंधळ टाळण्यासाठी मी येथे क्लिप लावेल. 1 2 3 4 5 6. आपण 12 मणी 6 गटांमध्ये विभागले आहेत. प्रत्येक गटात 2 मणी ठेवले आहेत. म्हणून
6 विभागांमधील 2 आणि 6 हे 12चे अवयव आहेत. आपण त्यास 12चे अवयव म्हणून समाविष्ट करू शकतो. आता आपण पुढील भागाकडे जाऊया, म्हणजेच 3 भागात विभाजित करण्याचा प्रयत्न करू. आपण याची खात्री केली पाहिजे की प्रत्येक विभागात समान वस्तूंची संख्या आहे, म्हणजे ते समान प्रमाणात विभागले गेले पाहिजे. तर आता 1, 2, 3 आणि हे 3, 1, 2, 3 आणि हे 3, आपल्याला ते बरोबर मिळाले काय? तिथे काही शिल्लक आहे का? नाही. तर 12 मणी किती भागात विभागले गेले आहेत? हे प्रत्येक 3 मणी असलेल्या 4 भागांमध्ये विभागले गेले आहे. याचा अर्थ 3 आणि 4 हे दोन्ही 12चे अवयव आहेत. पुढे जाताना प्रत्येक भागामध्ये 4 मणी ठेवा आणि काय होते ते पहा. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. बरोबर. सर्व भागांमध्ये 4 समान मणी आहेत. आपल्याकडे किती भाग आहेत? आपल्याकडे 3 भाग आहेत. म्हणूनच 12चे 4 आणि 3 हे अवयव देखील आहेत. आपण 5 मणी ठेवल्यास काय होईल? हे विचार करून सांगू शकता का? 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. पुढील भागामध्ये 5 मणी नसतील. आपल्याकडे फक्त 2 मणी आहेत. बरोबर. म्हणूनच मी 12 या संख्येचे येथे समान प्रमाणात विभाजित करण्यास सक्षम नाही. म्हणून 5 ही संख्या 12चा अवयव असणे शक्य नाही. ही बाब स्पष्टपणे शिकवली पाहिजे. आपण विभाजनात काय करतो? आपण याला बाकी म्हटले आहे. बरोबर. जेव्हा आपण कोणत्याही संख्येचे विभाजन करतो किंवा जेव्हा संख्या समान प्रमाणात विभागली जाते, जर काही शिल्लक राहिले, म्हणजे आपल्याकडे उर्वरित राहिले, तर ती संख्या 12ची अवयव होऊ शकत नाही. वरच्या वर्गांमध्ये जेव्हा आपण या विषयांवर सखोल विचार करतो, तेव्हा विभाज्य संख्या आणि अविभाज्य संख्या ही संकल्पना शिकवली जाते. हा त्या विषयांचा पाया आहे. जर हा विषय अधिक स्पष्टपणे शिकवला गेला तर ते त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आता आपण 6 या संख्येकडे पाहूया. 2, 4, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. आपल्याकडे येथे काही बाकी आहेत का? विभाजन करताना काही शिल्लक आहे का? काहीही नाही. हे समान प्रमाणात विभागले गेले आहे. म्हणून 6 आणि 2 हे 12चे अवयव आहेत. 7 बद्दल काय मत आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथे ठेवले आहेत आणि 5 इथे ठेवले आहेत. याचा अर्थ असा आहे की हे समान प्रमाणात विभागले जाऊ शकले नाहीत आणि आपल्याकडे उर्वरित शिल्लक आहे, म्हणजे 12चे विभाजन झाले नाही. म्हणूनच संख्या 7 ही 12चा अवयव आहे असे आपण म्हणू शकत नाही. पुढील निरीक्षण केल्यास आपल्याला हे समजेल की 8 देखील अवयव नाही. अमूर्त स्वरूपात फक्त संख्या वापरून मुलांना 12 आणि 7चे विभाजन करण्यास सांगितले तर बाकी शिल्लक असल्यास कदाचित ते उत्तर देऊ शकणार नाहीत. पण याकडे पहा. या प्रकारचे विभाजन होताच बाकी शिल्लक आहे की नाही हे ते ठरवू शकतात. या पद्धतीप्रमाणे त्यांना संकल्पना अधिक चांगली समजते. आता हे पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 हा 12चा अवयव आहे का? नाही, कारण येथे देखील फक्त 3 शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे 10 देखील शक्य नाही. 11 देखील काम करत नाही. मग 12 बद्दल काय मत आहे? तो एकच भाग आहे. बरोबर. 12 भागिले 1 हे 12 आहे. ही आपण भागाकारात देखील शिकलो आहोत. बरोबर. इथेही तेच दिसते. येथे एकच भागात विभागणी झाली आहे. म्हणून 12 सुद्धा 12चा अवयव आहे. प्रत्येक संख्येसाठी तीच संख्या आणि 1 हे नेहमीच अवयव असतात. आता आपण आणखी एक TLM वापरूया. आपल्याकडे 12
पिवळे तुकडे आहेत. आपण यासाठी देखील समान संख्या उदाहरण म्हणून वापरत आहोत. आपण येथे 12 पिवळे चौकोनी तुकडे घेतले आहेत. यापूर्वी आपण गट बनवणे, गुणाकार करणे, भागाकार करणे शिकलो, बरोबर? आपण हेच इथे करूया. चला, या 12 तुकड्यांना 2च्या गटात विभागू. याची सुरुवात करण्यासाठी 1च्या गटात विभाजन करू. इथे किती गट आहेत? येथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. येथे 12 गट आहेत. हे समान प्रमाणात विभागले गेले असल्यामुळे 1 आणि 12 हे 12चे अवयव आहेत. त्यांची मांडणी करत असताना डोळ्याच्या अंदाजाने हे सांगणे आपल्यासाठी सोपे आहे, परंतु मुलांना मोजण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यावा लागेल, तरच त्यांना उत्तराबद्दल स्पष्ट खात्री असेल. आता त्यांना 2च्या गटात विभागूया. एक गट येथे, येथे एक, येथे दुसरा. यापैकी काही गटाबाहेर शिल्लक आहेत. हे सर्व गटात ठेवले गेले आहेत. हे समान विभागले आहेत. इथे किती गट आहेत? 1 2 3 4 5 6, बरोबर? आपण भागाकारात काय शिकलो? जेव्हा आपण 12ला प्रत्येकी 2च्या गटात विभाजित करतो तेव्हा आपल्याला 6 गट मिळतात. हे आपण शिकलो. पुढे जाऊन आपण असेच म्हणतो की 2 आणि 6 हे 12चे अवयव आहेत. आपण त्यांना 3च्या गटात विभाजित करू का? हे शक्य आहे, बरोबर? आपल्याकडे एकही शिल्लक नाही. तर आपण मला सांगू शकता का की 3चे किती गट आहेत? येथे 4 गट आहेत. म्हणून 3 आणि 4 हे 12चे अवयव आहेत. जेव्हा आपण त्यास 4च्या गटात विभागले तर काय होते? ते बरोबर आहे का? 4 4 आणि 4. आपल्याकडे 4चे 3 गट आहेत. आपण आधीच पाहिले आहे की 3 आणि 4 हे दोन्ही 12चे अवयव आहेत. हे 5च्या गटांमध्ये शक्य आहे का? गट केले आहेत, परंतु ते समानपणे विभाजित आहेत का? हे 2 गट समान आहेत, परंतु हा एक नाही. या गटात आपल्याकडे आणखी 3 गणक असते तर ते बरोबरीचीच असते. या कारणास्तव ही संख्या 12चा अवयव होऊ शकत नाही. संख्या 5 1 2 3 4 5 हा 12चा अवयव नाही. 6 विषयी काय मत आहे? हे शक्य आहे. 6 आणि 2. आपल्याकडे 6चे 2 गट आहेत, म्हणून 6 आणि 2 हे 12चे अवयव आहेत. 7 नाही, कारण आपल्याकडे येथे कमी आहेत. येथे 7 आहेत आणि येथे 5 आहेत. 8 बद्दल काय? 8 देखील 12चा अवयव असू शकत नाही. जर मुले गोंधळात पडली आणि त्याबद्दल प्रश्न विचारत असतील तर त्यांना एक एक मोजण्यासाठी वेळ द्या आणि स्पष्टपणे समजून द्या. आता हे 9 मध्ये शक्य आहे का? नाही. 10 अशक्य. 11 अशक्य. 12साठी शक्य आहे कारण ते एक गट बनवते. 12चा एक गट. आपण आधी चर्चा केली त्याप्रमाणे दिलेल्या संख्येचे ती संख्या आणि 1 हे दोन्ही अवयव आहेत.